शेतकरी आणि राजकीय व्यक्तींना बहुप्रतिक्षित असलेली बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी, ज्या घटमांडणीला 370 वर्षाची परंपरा आहे, ही घटमांडणी आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संपन्न झालेली. या ठिकाणी आपण जर का बघितलं तर एका शेतामध्ये खड्डा खोदलेला आहे आणि त्यामध्ये घट मांडलेला आहे आणि जवळपास 18 धान्यांची आजूबाजूनी मांडणी करण्यात आलेली आहे. या घटमांडणीचे अंदाज 12 तासानंतर म्हणजे उद्या सकाळी सूर्योदयाच्या जवळपास या घटमांडणीचे अंदाज वर्तवण्यात येणार आहेत. सध्याची परिस्थिती जी आहे, पहलगाम हल्ल्यानंतर देशावर मोठं संकट आलेलं आहे. भारत पाकिस्तानचे संबंधसुद्धा तणावात आहेत आणि या पार्श्वभूमीवर या घटमांडणीला खूप मोठं महत्त्व यावर्षी प्राप्त झालेलं आहे. खरं तर या घटमांडणीत शेतकऱ्यांसाठीचे अंदाज असतात, राजकीय व्यक्तींचे अंदाज असतात, देशावर कुठले संकट असतील, देशाच्या सुरक्षेसंबंधी या ठिकाणी अंदाज व्यक्त करण्यात येतात आणि या अशा पार्श्वभूमीवर यावर्षी या घटमांडणीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. भारत पाकिस्तान युद्धाची संभावना आहे का, यावर्षी पाऊस कसा पडेल, राजकीय प्रवास कसा असेल किंवा राजकीय परिस्थिती काय असेल, यासंबंधी उद्या सकाळी आता या घटमांडणीचे अंदाज वर्तवण्यात येतील. आणि यासाठी जवळपास खानदेश असू देत, मराठवाडा असू देत, विदर्भातील असू देत, यासोबतच मध्य प्रदेशातीलही शेतकरी या ठिकाणी हे मांडणीचा अंदाज ऐकण्यासाठी मोठी गर्दी करत असतात. शेतकरी आणि राजकीय लोकांसाठी बहुप्रतीक्षित असलेली भेंडवळची मांडणी आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संपन्न झाली आहे. आपल्यासोबत पुंजाजी महाराज आहे. महाराज, कशी झाली घटमांडणी? यंदा चांगली झाली, घटमांडणी चांगली झाली यंदा. यापूर्वी ही रामनवमीपासून पारावरची घटमांडणी झाली. काय आहे अंदाज सध्या, काय वर्तवण्यात आलेलं आहे? नाही, उद्या सांगल्या जाईन मांडण्याचं, पारावरल्या मांडण्याचं उद्या सांगल्या जाईन. याच मांडण्यात हे मांडणं झाल्यावर. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.